मला त्या प्रत्येक व्यक्तीला राखी बांधायला आवडेल, जी ॲक्च्युली आपली रक्षा करत असते. मग त्यामध्ये आपल्या बॉर्डरला जेवढे आपले बांधव आहेत, ते सगळे आले. धमाल ही आहे अगं, की ती स्वतः लेखिका आहे. हो. हां, बरं ती मुकी. आमच्या दोघींच्या सीनमध्ये मी पान मी एकटी बोलत असते. तुझ्या वाचुनीही रात जात नाही, जवळ ये जराही, हळू बोल काही. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी सायली माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मजेत आहे. तू कशी आहेस आदिती? अगदी मजेत आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल हॅट्स ऑफ की दिवसभर इतकी थकतेस आणि तरीही सीन करता. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टच. रक्षाबंधनचं सेलिब्रेशन सुरू आहे, कसं सुरू आहे? बघितलंस ना कसं सुरू आहे, धमाल सुरू आहे. आणि ह्या वर्षीचं रक्षाबंधन खास आहे, कारण प्रतापची बहीण ह्या घरात आहे आणि ती 20-22 वर्षांनंतर हा असा प्रसंग सुभेदारांना बघायला मिळतो आहे. त्यामुळे खूपच इमोशनल असं रक्षाबंधन आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक गमतीचा भाग आहे यात, कारण रक्षाबंधन आपण कशासाठी करतो किंवा भावाला आपण राखी का बांधतो, तर तो आपली रक्षा करतो त्यासाठी. तर सुभेदारांची रक्षा कोण करतं आहे किंवा त्या अर्थाने असं हे एक रक्षाबंधन आहे आणि खूप इमोशनल असं मोमेंट असणार आहे पूर्ण आजीचा आणि माझासुद्धा. सो अशा प्रकारचं सगळं एक आहे आमचा सण हा. खूप सुंदर प्रोमो आहे तो. म्हणजे पूर्णाई तुला म्हणतात की तू आमची रक्षा करतेस म्हणून तुला राखी वगैरे बांधतात. तुझ्या पर्सनल लाईफमध्ये असे मुमेंट्स येतात का, किंवा तुला पर्सनली राखी असं बांधायला कोणाला आवडेल, भाऊ सोडून? मला त्या प्रत्येक व्यक्तीला राखी बांधायला आवडेल, जी ॲक्च्युली आपली रक्षा करत असते. मग त्यामध्ये आपल्या बॉर्डरला जेवढे आपले बांधव आहेत, ते सगळे आले. कारण त्यांच्यामुळे आज आम्ही इथे शूट करतो आहे. आपण सगळेजण इथे लिटरली खूप शांत आणि सेफ, आपल्या भारतामध्ये खूप सेफ होत आपण, कारण तिथे ते आहेत उभे आणि ते खूप स्टर्डी उभे आहेत तिथे. त्याचबरोबर आपले पोलीस बांधव आहेत किंवा मग ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा नर्सेस आहेत. म्हणजे एकूणच सगळे जे आपल्यासाठी आपली म्हणजे एकूण ना आपल्याला सेफ ठेवतात, त्या सगळ्यांना मला राखी बांधायला आवडेल. तर आता प्रतिमा आलेली आहे घरात आणि सुंदर असं सेलिब्रेशन सुरू आहे. त्या फक्त तुझ्याशी बोलतात, फक्त सायलीशी बोलतात आणि सायलीने इतकं आपलंसं केलं, कारण की तीच त्यांची मुलगी आहे. ते सगळं नातं आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? अरे खूप जबरदस्त आहे, कारण मी त्या दिवशी पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, धमाल ही आहे अगं, की ती स्वतः लेखिका आहे. हां, बरं ती मुकी. आमच्या दोघींच्या सीनमध्ये मी पान मी एकटी बोलत असते. हो, म्हणजे माझं असं होतं की आपल्याला एरवी कसं समोरनं क्यू मिळतो, मग आपण त्याच्यावर उत्तर देतो किंवा तसे डायलॉग्स. इथे मीच बोलते, मीच मला क्यू देते, परत मीच बोलते. पण त्यामध्ये मध्ये क्यू देतात का तुला? क्यू नाही, ती तर मुकी आहे ना, त्यामुळे ती हातवारे फक्त. ॲज अ ताई म्हणून तुला क्यू देतात का, कॅरेक्टर सोडलं तर सीनच्या मध्ये? नाही लेखिका असल्यामुळे नाही, असं नाही. ती तिचे हात म्हणजे ती जेस्चर्सनी मला सांगत असते, तो माझ्यासाठी क्यू असतो. मग आम्ही तसे सीन्स करतो आणि खूप मजा येते. म्हणजे आजच एक प्रसंग तुम्ही बघितला असेल तर, की गाण्याचा होता तो. आता मला माहीत नाही तो कसा झाला आहे, बघणाऱ्यांना तो कसा वाटेल, कारण आपण सीन करताना आम्ही तो सीन करतो. ऑफकोर्स थोडी जास्त तयारी लागते अशा सीन्सला, पण आय होप प्रेक्षकांना तो आवडेल, कारण ते गाणं सगळ्यांनाच आवडतं आणि ते गाणं रविराज आणि प्रतिमाचं खास गाणं दाखवलं आहे. त्यामुळे त्या 20-22 वर्षांपूर्वीच्या आठवणी आम्ही पुन्हा जाग्या करतो आणि मग तो सगळा प्रसंग घडतो. त्यामुळे असे सगळे छान छान सीन सध्या सुरू आहेत आमचे, त्यामुळे धमाल येते. प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट तुला येतीलच, DMs येतीलच, पण मी साक्षीदार आहे. मी तो सीन बघितला आहे आणि खूप इमोशनल करणारा सीन आहे आणि मला रडू आलं. सो खरं सांगतेस? सिरियसली सांगते मी, कारण की तो टच झाला सीन. मायलेकींचा सीन, मिठी मारणं जेव्हा आहे ना, तेव्हापासून तो टच व्हायला लागला आहे. त्या 2 ओळी पुन्हा एकदा होऊन जातील प्लीज. तुझ्या वाचुनीही रात जात नाही, जवळ ये जराही, हळू बोल काही, हात चांदण्याचा घेई उशाला, अपराध माझा असा काय झाला, का रे अबोला. सुंदर गाणं आणि खूप कमेंट्स येणार आहेत तुला आणि प्रेक्षक नेहमीच तुला दाद देतात. सो सुंदर असा रक्षाबंधनचा सीन आहे आणि तो पण सीन सुंदरच आहे.
लवकरात लवकर अर्जुनला तुझ्या मनातलं सांग. मी इतकीच एक रिक्वेस्ट करेन, ही सगळ्यांची रिक्वेस्ट असेल. सो छान छान बॉन्ड. शेवटी कसं असतं, आई पहिले येते सगळ्याच्या आधी आई. त्यामुळे आता आई, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तिच्या आशीर्वादाने घडतील. बघूच आपण. सो लवकरात लवकर प्रतिमाताई यांना बोलतं कर आणि आम्हाला तुमचे अजून सीन्स बघायला नक्की आवडतील. सो थँक्यू सो मच. सीनसाठी बोलवत आहेत, सो सीनसाठी जावं लागणार आहे. थँक्यू. नक्की जाते मी. आणि तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी आमच्या सेटवर आलात, तर आम्ही सुद्धा तुम्हाला मिस करतो. तर असे फ्रिक्वेंटली येत जा, म्हणजे तुम्हाला पण छान सीन्स बघायला मिळतील. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना खूप 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 आभार त्यांचे. आणि असंच ठरलं तर मग बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.